सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने आझाद मैदानमध्ये विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन. सकल मातंग समाजातर्फे आझाद मैदान या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन चालू करण्यात आलेले आहे. सकल मातंग समाजाने अनुसूचित जातीचे आरक्षणाचे उपवर्गीकरण करावे व ज्या जाती समूहांना आरक्षणाचा लाभ झालेला नाही अशा जाती समूहांना आरक्षणाचा लाभ मिळावा याकरिता अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून त्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी अनेक वर्षापासून आंदोलने, धरणे, मोर्चा अशा प्रकारचे कार्यक्रम करण्यात येत आहेत. हे कार्यक्रम करत असताना दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार आहे असा महत्त्वाचा निर्णय दिला. त्या निर्णयानंतर आम्ही महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केला आणि त्याचा भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने माननीय अनंत बदर साहेब सेवानिवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण उपवर्गीकरणाची समिती नेमली. त्या समितीला सर्वप्रथम 3 महिन्याची मुदत देण्यात आलेली होती व 3 महिन्यात अहवाल सादर करण्याबाबत व आरक्षणाचा प्रारूप आराखडा सादर करण्याबाबत सुचविण्यात आलेले होते. परंतु त्या समितीने वेळेमध्ये अहवाल सादर केला नाही. त्यानंतर त्या समितीला पुन्हा 9 महिन्याची मुदत देण्यात आली. त्या मुदतीत देखील अहवाल सादर केला नाही. आता तिसऱ्यांदा जी मुदत देण्यात आलेली आहे ती 14 मार्च रोजी संपत आहे. अद्यापपर्यंत देखील त्या समितीने अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू होऊ शकलेलं नाही आणि यामुळे समाजाचे अतोनात हाल झालेले आहे, नुकसान झालेले आहे. महाराष्ट्र सरकारने यापूर्वी देखील भरती केलेली आहे. आता देखील अनेक नोकर भरत्या चालू आहेत. त्यामुळे या लाभवंचित जातींना त्या लाभापासून दूर राहिलेले आहेत. दिनांक 12/6/2025 रोजी माननीय मुख्यमंत्री यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृह येथे सकल मातंग समाजाचे प्रतिनिधी व मातंग समाजाचे 3 आमदार यांच्या प्रतिनिधीसोबत बैठक झाली. त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी या अनंत बदर समितीला पुन्हा मुदतवाढ देणार नाही आणि लवकरात लवकर अहवाल मागवून घेऊन आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं. त्यावेळी आम्ही नोकर भरती चालू असल्याने जर ही भरती झाली तर लाभवंचित जातींना नुकसान होणार अशा प्रकारची मागणी केली होती. त्यावेळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अन्याय होऊ देणार नाही व भरती होण्याच्या अगोदर आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू करू अशा प्रकारचे आश्वासन दिले होते. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या आश्वासनानंतर देखील अद्यापपर्यंत ना समितीने अहवाल सादर केला नाही आणि आरक्षणाचे उपवर्गीकरण देखील झालेले नाही. हा मातंग समाज व तत्सम अनुसूचित जाती यांच्यावर हा अन्याय आहे. त्या अन्यायाच्या विरोधात आम्ही या ठिकाणी धरणे उपोषणाला बसलेलो आहोत. सरकारने आरक्षणाचे उपवर्गीकरण त्वरित लागू करावे, अनंत बदर समितीला विनंती करावी, वेळेच्या आत अहवाल सादर करून घ्यावा. 12 तारखेला त्यांची मुदत संपणार आहे. 12 तारखेच्या नंतर त्यांना मुदतवाढ देण्यात येऊ नये. जी नोकर भरती होत आहे त्या नोकर भरतीला स्थगिती देण्यात यावे आणि या अधिवेशन कालावधीमध्ये आरक्षणाचे उपवर्गीकरणाचा ठराव मंजूर करून ते लागू करावं या मागणीकरता आम्ही या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत. निश्चितपणे एवढं करून देखील सरकार आमच्या मागण्याकडे जर लक्ष देत नसेल, आमची मागणी मान्य करत नसेल तर महाराष्ट्रभर आम्ही मोठे आंदोलन उभं करणार आहोत. साहेबांना वास्तविक ह्या महाराष्ट्र शासनाने म्हणजे युती शासनामध्ये आमच्या आंदोलनामुळे आम्हाला RT आम्हाला दिली शासनाने आणि आणखीन निर्णय चांगले घेण्याचा त्यांचा आम्हाला दृष्टीने दिसून आला. म्हणून आम्ही विधानसभेमध्ये पूर्ण महाराष्ट्र फिरून आमच्या मातंग समाजाला प्रवृत्त केले, युतीला मतदान करा जेणेकरून आपल्याला क्लासिफिकेशन मिळेल म्हणून. आणि मातंग समाजाने भरभरून युतीला मतदान केलेलं आहे. परंतु त्यानंतर बरेच वर्ष म्हणजे वर्ष होऊन गेले, परंतु अद्यापर्यंत उपवर्गीकरणाचा प्रश्न सुटलेला नाही.
आणि त्याविषयी शासकीय पातळीवर म्हणजे जसा निर्णय घेण्याची प्रक्रिया दिसून येत नाही. म्हणून आम्ही प्रथमतः अशा प्रकारचं एक आंदोलन आता धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे आणि या उपरी यातून काही जर मार्ग निघाला नाही तर परत महाराष्ट्रभर फिरून आम्ही परत मोठं आंदोलन उभं करू. त्या सगळ्या गोष्टीचं निराकरण आम्ही नक्की करू. पण मागील साधारणपणे 16 महिने बदल समिती स्थापन होऊन उपवर्गीकरणासाठी अभ्यास करण्यासाठी 16 महिन्याचा टाईम गेलेला आहे. तरी देखील आज तागायत सरकारने एखाद्या टेक्निकल गोष्टीमध्ये हे प्रकरण अडकून ठेवलं असल्यामुळे उपवर्गीकरणाचा जो भाग आहे जोपर्यंत याच्यावरती सरकार व्यवस्थितरित्या जर त्यांची सरकारची जर इच्छाशक्ती असेल तर सरकार याच्यामध्ये उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारे स्टेप्स घेऊ शकते. पण इथे तसं होत असताना दिसत नाही. त्यासाठी पर्याय म्हणून हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे दरवाजे जर उद्या खटखटण्याची वेळ आली तर त्या ठिकाणी समाजाच्या मार्फत या गोष्टीसाठी आवाज निर्माण व्हावा यासाठी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये समाज जाईल आणि समाजातर्फे